आता बाळासाहेबांचा विचार तुम्हाला यायला लागला. मुख्यमंत्री पदासाठी, खुर्चीसाठी, हे सगळं तुम्ही एका खुर्चीसाठी सगळं घालवलं. तुम्ही सगळं घालवलं. पक्षाचा प्रमुख, पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो. रामदासबाईंनी त्याची उदाहरणं सांगितली. मी पुन्हा ती सांगणार नाही. ह्याला संपव, त्याला संपव, त्याला संपव. हे पक्षप्रमुख नाहीत, हे कारस्थान करणारे गटप्रमुख आहेत. गटप्रमुख नाही, गटप्रमुख. कारस्थान कधी आपल्या पक्षामध्ये आपल्याच कार्यकर्त्यांना संपवायला किती नावं आहे. रामदासबाईंनी ती नावं घेतलेली आहे. म्हणून ही परिस्थिती झाली. गेला तो कचरा. कधी आत्मपरीक्षण करणार की नाही? हे लोक का जात आहेत? का, कशासाठी? याच्यात कुणाची चूक आहे? हजारो लाखो लोक चुकीचे आणि एक माणूस बरोबर. जगामध्ये असा कुठलाही पक्षाचा प्रमुख अध्यक्ष नसेल की स्वतःच्याच पक्षातल्या लोकांना संपवण्याची भूमिका घेणारा. आज आठवा, बाळासाहेब असताना किती मोठे नेते सगळे बसायचे सोबत. ते वैभव आठवा. आता काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती आहे? याला जबाबदार कोण? आणि म्हणून आता मला तर वाटतं या सर्व निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर मला वाटत नाही की त्यांची सावली देखील त्यांच्या सोबत राहील की नाही. शिवसैनिक तर सोडा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आता मुंबई महापालिकेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाचं नाव घेणार. मराठी माणसाला हद्दपार कोणी केला? कुणामुळे तो मुंबई बाहेर फेकला गेला? याला जबाबदार कोण? कधी आत्मपरीक्षण केलं? मी सांगतो, मुंबई महाराष्ट्रापासून कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या, कोणी माईकाला आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आणि म्हणून मुंबई महाराष्ट्राची, मुंबई मराठी माणसाची, कोणीही आणि मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसाचीच राहणार. आणि आता निवडणुकीसाठी तुम्हाला हे प्रेम उतू आलंय. तुमच्या आता जी काय रेकॉर्ड आहे ती घिसीपिटी झालेली आहे. ती आता कोणी ऐकणार नाही, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणारही नाही. आणि म्हणून मुंबईकर जो बाहेर गेलाय, त्या मुंबईकराला पुन्हा इकडे आणण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी आपण एसआरएचे रखडलेले प्रकल्प, माडाचे रखडलेले प्रकल्प आपण सुरू करतोय. रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचा प्रकल्प आपण पुढे नेतोय एसआरए आणि MMRDA ला घेऊन. याच एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 160 कोटी रुपयाचा भाड्याचे चेक त्या रमाबाई आंबेडकर नगरच्या रहिवाशांना दिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले.